लक्ष्य राज का लक्ष्य अटल है, जैसे पर्वत हिमाचल है। आज कोई तूफानों से टकराएगा, आज कोई तूफानों से टकराएगा। राजतंत्र चाहे प्रजातंत्र हो, इस जीवन का एक मंत्र हो, इस दर से कोई मायूस नहीं जाएगा। नमस्कार. व्यासपीठावरील सन्माननीय नागाव माजी विद्यार्थी अध्यक्ष कृष्णा पाटील, या संस्थेचे अध्यक्ष स्वामीनाथ गावण, युवा नेते निलेश म्हात्रे, अविनाशी गावण, रोहन गावण, माजी सरपंच केवाय गावण, मनोज गावण, राजू ठाकूरकर, माझे मित्र तुकाराम गावण आणि स्वामीनाथ भाऊंची सर्व टीम जीवनदान महाकुंभ 2026 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 रोजीपासून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमात एकूण 1,20,000 रक्तदान हे झालेलं आहे. खरोखरच हा एक मोठा रेकॉर्ड आहे. इथल्या जी संस्था आहे स्वामीनाथ भाऊंची आमच्या, ती खरंच प्रत्येक त्यांचा उपयोगी कार्यक्रम मी पाहत असतो आणि समाजासाठी स्वामी भाऊंची पूर्ण टीम ही आतोनात मेहनत करत असते. मग गावात पालखी उत्सव असो, त्याच्यानंतर रक्तदान शिबिर असू द्या, मोठं समाजकार्य असू द्या, त्यांचं काम हे अतुलनीय आहे आणि या रक्तदानाची आपल्या समाजाला गरज आहे. मित्रांनो, ज्यावेळी खरंच एखाद्या रुग्णाला रक्तदान लागते तेव्हा स्वामी भाऊंची टीम ही आपल्याला उपयोगी येते. कुठेही रक्तदान जरी आपल्याला मिळालं नाही तरी स्वामी भाऊ हा एकमेव पर्याय, स्वामी भाऊ आणि त्यांची टीम हा एकमेव पर्याय आपल्यासाठी असते की जिथं गेल्यावर त्यांचा फोन गेला अधिकाऱ्यांना तिथल्या तरी आपल्याला रक्त हे उपलब्ध होत असते. आणि हीच खरी समाजसेवा आहे. या समाजसेवेचं व्रत ते जे जोपासलेलं आहे त्याला माझा सॅल्यूट आहे. अशी जी कामं करतात त्याच्यानं तुम्हाला सांगतोय आमच्यासारख्यांना प्रेरणा भेटत असते आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच काम करत असतो की आपल्याला या समाजाशी देणं घेणं आहे. हा समाज हा आपला आहे. मित्रांनो, जीवनात येऊन जर काय कमवलं आपण तर ती माणुसकी आहे. या समाजासाठी आपण काहीतरी उपयोगी झालो पाहिजे, नाहीतर आलो आणि आपण गेलो त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. हे जीवन आपल्या समाजासाठी सार्थक झालं पाहिजे. हा जो तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे खरंच मी मनापासून भारावलेलो आहे. अशी रक्तदानाची आपल्या समाजाला गरज आहे आणि ते तुम्ही कार्य करता. खरोखरच तुमचं मानावं तेवढं आभार कमी आहेत आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.